राज ठाकरेंची आता एक मेळावा झाला, त्याच्यामध्ये त्यांनी या संदर्भातलं एक प्रेझेंटेशन दिलं, त्यांनी या संदर्भातलं एक प्रात्यक्षिक दाखवलं. हे आहे की या मुद्द्यावर जर राज ठाकरे सगळ्या विरोधकांना एकत्र बोलवत असतील, मोर्चा काढत असतील, तर माझा प्रश्न तुम्हाला हा होता, ज्याचं तुम्ही स्पेसिफिक उत्तर द्यावं अशी माझी इच्छा आहे. कोणकोणते काँग्रेसचे नेते उद्या उपस्थित राहणार आहेत? परवाच्या पण शिष्टमंडळात आणि पत्रकार परिषदेत आमचे माजी प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात होतेच ना उपस्थित, आणि सर्वच जण उपस्थित असतील. सपकाळांनी या ठिकाणी सांगितलंय ना, हा कुठला कुणाच्या इगोचा, व्यक्ती महात्म्याचा प्रश्न नाहीये. हा महाविकास आघाडी म्हणून जो काही आम्ही मुद्दा घेत आहोत तो त्यांना पटलेला आहे. त्यामुळे आम्ही जो सुरुवातीपासून जो मुद्दा घेतलेला आहे त्याविषयी जर ते मोर्चा काढत असतील तर आम्ही त्याच्यात पण सहभागी हर्षवर्धन होणारच आहोत सपकाळ ना. राज ठाकरेंसोबत एकदाही दिसत का नाहीयेत? ते अंतर ठेवतायत का राज ठाकरेंपासून? नाही नाही नाही, हे काहीतरी माध्यमातून चुकीचा गैरसमज पसरवण्याचा काही प्रकार असेल हा कदाचित, परंतु असं काही नाहीये. कोण ना कोणतरी जबाबदार नेते त्या प्रत्येक मीटिंग मध्ये आहेत. आता परवा आमची इथे मीटिंग एकत्र पत्रकार परिषद झाली, मोठी मीटिंग झाली. त्या शहर काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे होते, प्रशांत जगताप होते, गजानन सरकडे होते त्याच्यातही आणि हर्षवर्धन मनसेचे सपकाळ पण आले नाही. रणजित शिरोळे निवडणूक होते. आयोगाला भेटण्यासाठी सगळे महाविकास आघाडीचे नेते गेले, तिथेही हर्षवर्धन सपकाळ आले नाहीत. उद्याच्या मोर्चाला सुद्धा हर्षवर्धन सपकाळ नसणार आहेत. म्हणून हा प्रश्न उपस्थित होतो ना की राज ठाकरेंच्या मुद्द्याला तर तुमचा पाठिंबा आहे, पण राज ठाकरेंना तुम्ही पाठिंबा देताय की नाही, सोबत घेताय की नाही, त्यांच्यासोबत जाताय की नाही, हा मुद्दा आहे.